हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। भिवंडीच्या वडगाव भागात गॅस सिलेंडरचा काळा बाजार। जिल्हा नियंत्रण विभागाच्या कारवाईमुळे काळा बाजार करणाऱ्यांचे धावे दणाणले। पुण्यात घरगुती गॅसला मिळाला नवा पर्याय। नॅशनल केमिकल लॅबोरेटरी डायमिथेन इथर नावाच्या नव्या गॅसची निर्मिती। शास्त्रज्ञांच्या 20 वर्षांच्या प्रयत्नांना मोठं यश। काँग्रेसकडून लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचं काम। घरगुती गॅसचं संकट कुठेही नाही, कोणीही चिंता करण्याची गरज नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं। भारताला युद्धाच्या झळा कमी बसाव्यात यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू। मात्र काँग्रेस पक्ष देशात भीतीचं वातावरण निर्माण करतोय। पंतप्रधान मोदींचा पुन्हा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल। सरकारकडून गॅस वितरणाबाबत नवी नियमावली प्रसिद्ध। आश्रमशाळा, वसतिगृह, शासकीय खानावळी, मध्यान्ह भोजन, अंगणवाडी संस्थांना 100% गॅस पुरवठा करण्याचे आदेश। सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण। सोन्याचे दर हे 2000 तर चांदीचे दर 5000 घसरले। सोनं प्रति तोळा जीएसटीसह 1,59,000 तर चांदीचे दर 2,65,000 रुपयांवर। काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून व्ही.के. सिंग ब्लॅक बॉक्समधील डेटा एडिट करतोय। रोहित पवारांचे VSR कंपनीचे मालक व्ही.के. सिंगवर गंभीर आरोप। लडाखमधील कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची नजरकैद तात्काळ रद्द करण्याचे आदेश। गृह मंत्रालयानं NSA अंतर्गत केलेली नजरकैद रद्द। सोनम वांगचुक यांना सप्टेंबर 2025 मध्ये झालेली अटक। आणि T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव, हेड कोच गौतम गंभीरसह सिद्धिविनायक बाप्पाच्या चरणी, सोबत जय शाहही उपस्थित। नमस्कार, मी प्रतीक्षा। न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। बुलेटिनच्या सुरुवातीलाच पहिली बातमी आहे। इराण-इस्रायल संघर्षाचे पडसाद आता राज्यासह देशात उमटू लागलेत। त्याचा थेट परिणाम LPG पुरवठ्यावर दिसून येतोय। नागपुरातील न्यू सुभेदार लेआउट परिसरात गॅस सिलेंडरचा नंबर लावण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। पहाटेपासूनच नागरिक रांगेत उभेत। ऑनलाईन नंबर लागत नसल्यानं लोक रांगेत उभे आहेत। तर पुण्यात सलग चौथ्या दिवशी गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे। पुण्यातील सर्वच मुख्य गॅस विक्री एजन्सीच्या बाहेर आजही रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। तर कराडमध्येही गॅससाठी 5व्या दिवशीही लांबच लांब रांगा लागल्यात। गॅस विक्रेते आणि ग्राहकांमध्ये वादावादी होते आणि त्यामुळे पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण सुरू आहे। भंडाऱ्यात सुद्धा गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे। तर कोकणातही गॅस सिलेंडरसाठी मोठ्या रांगा लागल्यात। अनेक ठिकाणी गॅस एजन्सी समोर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत। त्यानंतर युद्धाच्या झळा आता आणखी तीव्र होत आहेत। गॅस टंचाईमुळे मुंबईतील 70% बेकऱ्या बंद झाल्या असून एकट्या वरळी परिसरातील 5 पैकी 3 बेकऱ्या ह्या बंद झाल्यात। तर चौथी बेकरी उद्या सकाळी बंद होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या उत्पादकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। शासनाने यावर तोडगा काढावा अशी मागणी होतीये। तर नागपूरमध्ये समोसा, कचोरी, चना पोहा खाणाऱ्यांना LPG सिलेंडर तुटवड्याचा फटका बसलाय। नाश्त्याच्या पदार्थांची प्लेट मागे 5 रुपये किंमत वाढली आहे। तर नागपूर प्रसिद्ध असणारे फरसाण सेंटर श्रद्धा समोसेवाल्याकडे नाश्त्याच्या पदार्थाचे दर हे वाढवण्यात आलेत। समोसा, कचोरी, बटाटा वडा, पालक वडा, चना पोहे अशा सगळ्याच पदार्थांचे दर वाढलेत। त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला याची झळ बसते। दरम्यान गॅस टंचाईमुळे मुंबईतील 70% बेकऱ्या बंद झाल्या असून एकट्या वरळी परिसरातील 5 पैकी 3 बेकऱ्या बंद झाल्यात।
तर चौथी बेकरी उद्या सकाळी बंद होणार आहे। त्यामुळे या उत्पादकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। शासनाने यावर तोडगा काढावा अशी मागणी होते। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी। म्हणजे आता परिस्थिती गॅस आजचा दिवस पुरेल एवढाच गॅस माझ्याकडे शिल्लक आहे। बरं, आता आजचा संपल्यानंतर उद्यापासून मला बंद करण्याचीच पाळी आहे ते आणि काहीच दुसरा ऑप्शन नाही माझ्याकडे त्याच्याकडे। ज्या दिवसापासून कमर्शियल सिलेंडर बंद झाला ना, म्हणजे यायचा बंद झाला त्या दिवसापासून मी बाकीचा माल मिठा माल बंद करून टाकला सगळं। म्हणजे उदाहरणार्थ की घारी बटर टोस्ट नान कटाई या वस्तू मी बंदच केल्या ॲक्च्युली त्या दिवसापासून। फक्त पाव ही अशी जीवनावश्यक वस्तू आहे की सगळ्यांना त्याची जरूरत आहे, म्हणून फक्त पावाचं उत्पादन मी चालू ठेवलं आहे। बेकरीज उत्पादनाला तर द्यायलाच पाहिजे, कारण अनेक लोक असे आहेत की संध्याकाळच्याला चहा पाव खाऊनही झोपतात। आपण म्हणतो मुंबई उपाशी राहत नाही, ती ह्या पद्धतीने राहत नाही। अगदी 4 नानकटाई आणि चहा घेऊनही झोपणारी लोक आहेत। 2-4 पाव खाऊन एक साधा वडा घेऊन एक चहा घेऊन आपलं रात्रीचं जेवण त्या अशा पद्धतीने करणारे आहेत। दरम्यान एलपीजी तुटवड्याचा परिणाम असा की समोसा कचोरी चना पोहा खाणाऱ्यांना याचा फटका बसलाय, कारण या पदार्थांच्या प्लेट मागे 5 रुपये किंमत वाढवली आहे। नागपुरात प्रसिद्ध फरसाण सेंटर श्रद्धा समोसेवाल्याकडे नाश्त्याच्या पदार्थाचे दर वाढवण्यात आलेत। समोसा कचोरी बटाटा वडा पालक वडा चना पोहे अशा सगळ्याच पदार्थांचे दर वाढलेत। त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला याची झळ बसते। आधी मी घेतले होते 15 रुपयांनी, आता 20 रुपयांनी घेतले। बरं, ही तुम्हाला परवडणारी दरवाढ आहे? 5 खूप छान खूप छान। दरवाढ झालेली आहे, तुम्हाला परवडणार आहे? हां ठीक आहे ना, चालणार ना। आता एवढ्या महागाईमध्ये एवढं चालणारच आहे ना, चालणार आहे। रेट तो बढ़े हैं और नहीं बढ़ना चाहिए कि पर अब क्या कर सकते हैं। LPGचा तुटवडा झालेला आहे, अजून इनडायरेक्टली सगळं काही महाग झालेलं आहे, म्हणून आम्ही रेट वाढवलेला आहे। कॉस्टिंग पण वाढलेली आहे, आम्हाला पुरत नाही आहे म्हणून आम्ही रेट वाढवलेले आहे। बरं, तुम्हाला LPGची किती मागणी असतं, किती पुरवठा होत आहे, तुम्हाला आता तर मिळत आहे का? आम्हाला डेली 6 ते 7 LPG सिलेंडर लागतात, पण आता काही पण मिळत नाही आहे। ऑल्टरनेटिव्ह ऑप्शन केलेलं आहे, पण ते पण बरोबर नाही आहे, म्हणून आमची रिक्वेस्ट एवढीच आहे का नॉर्मल झाली पाहिजे। तर आखाती देशातील युद्धाचा फटका यवतमाळ जिल्ह्यालाही बसलाय। गॅस सिलेंडरसाठी नागरिकांनी सकाळपासूनच रांगा लावल्यात। 2 ते 3 तासांच्या वर नागरिकांना सिलेंडरसाठी उभं राहावं लागतंय, त्यामुळे ग्राहक त्रस्त आहेत। काही ठिकाणी तर सिलेंडरचा काळा बाजार होत असल्याचाही आरोप होतोय। त्यामुळे आता सिलेंडर वितरण व्यवस्था कोलमडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मी आज सकाळपासून रांगेत उभे आहो, पण अफवा असल्यामुळं गॅस भेटत नाही आहे। त्याच्यामुळं मी हे बुकिंग केला, मी सोमवारी गॅस बुकिंग केला, आतापर्यंत घरपोच गॅस आला नाही आहे। त्याच्यामुळं मी सकाळी 7 वाजतापासून गॅस एजन्सीमध्ये उभा आहो। आता गॅसची गाडी आली आहे, आता नंबर लागायचा आहे, अजूनसुद्धा घरपोच आला नाही ना सर। बुकिंग कधी केलं? सोमवारी संध्याकाळी मेसेज आला OTP आहे। नागपूरच्या धरमपेठ परिसरातील प्रसिद्ध जोशी समोसा हॉटेलमध्ये समोसा मिळणं बंद झाले। एलपीजीच्या तुटवड्यामुळे हॉटेलमध्ये समोसा कचोरी लाडू बोंडा आलू बोंडा बनवलं नाहीये, त्यामुळे फक्त पॅकेट पदार्थ आणि पोहे हॉटेलमध्ये मिळत आहेत। नागपूरमध्ये एलपीजीच्या तुटवड्याचा हॉटेलला मोठा फटका बसलाय। नागपूरमध्ये गेल्या 6 दिवसांपासून कमर्शियल सिलेंडर मिळत नसल्यानं आता त्याची झळ हॉटेल व्यावसायिकांना पडायला सुरुवात झालेली। आपण सध्या नागपूरच्या धरमपेठमधला प्रसिद्ध अशा जोशी समोसेवाला या हॉटेलमध्ये आहे। इथं धरमपेठमधल्या अनेक नागरिकांची दिवसाची सुरुवात जी आहे ती याच हॉटेलमध्ये समोसा खाऊन होत असते। मात्र आज त्यांना LPG सिलेंडर मिळत नसल्यामुळे आजपासून त्यांना जे आहे ते समोसा कचोरी किंवा इतर तळलेले पदार्थ जे आहेत ते बनविण्याचं जे आहे ते थांबविलेलं आहे। फक्त पोहे आणि चहा जे इलेक्ट्रिक शेगडीवर तयार करता येऊ शकतात तेच पदार्थ जे आहेत इथं तयार केले जातात। त्यामुळे इथं समोसा खायला येणाऱ्या ग्राहकांना म्हणजे नागरिकांना जो आहे तो हिरमोड होत आहे। तर आपल्यासोबत या जोशी समोसाचे मालक जोशी आहेत, आपण त्यांची संवाद साधूया। मला सांगा, तुम्ही गेली अनेक वर्ष इथं हा व्यवसाय करताय, काय तुम्हाला आता अडचण जात आहे? तुम्ही जो तुमचा प्रसिद्ध समोसा आहे तोच बनवायला
तयार नाही. हिंदी में बोलूँगा, ये समोसा की दुकान अपना 100 साल हो गए कम से कम इसको, हमारे फादर के हाथ का था. अब उसके बाद में 1971 से मैं भी होटल लाइन में यहाँ पे आया हूँ, स्कूल छोड़ा उस समय से. और फडणवीस साहब वगैरह भी उस समय स्कूल कॉलेज जाते हुए यहीं मुक्काम वगैरह रहता था. कुछ साल पहले फडणवीस साहब का भी इंटरव्यू हुआ था, उस समय उसने इंटरव्यू में कहा कि जोशी चा ताक समोसा, यह बात उन्होंने उल्लेख किया था. आज वही स्थिति आ गई है कि आज समोसे के हमको सिलेंडर नहीं मिलने के कारण समोसा कचौरी बंद करने की नौबत आ गई है. मेरे पास कोल्ड ड्रिंक का साधन था, बैठने की व्यवस्था है, तो मैंने कोल्ड ड्रिंक चालू रखा है. उस हिसाब से मैं व्यवस्था अपना चालू रख रहा हूँ. और जब सिलेंडर मिल जाएंगे तो मैं वापस इसको चालू कर दूंगा. मुझे इसमें कोई खेद नहीं है. अब युद्ध हो रहा है, हम भी चाहते हैं कि युद्ध हो रहा है, सब लोग भी कहाँ से लाएंगे, लेकिन इस हिसाब से सभी को इस हिसाब से देखना चाहिए कि भाई कुछ इस हिसाब से. जब आप नंबर लगाते हैं तो कंपनी क्या रिस्पॉन्स देती है, कब तक वेटिंग है, क्या बता रहे हैं आप? नहीं, अभी तो नंबर नहीं. हमको गाड़ी वाले भारत गैस वाला हमको ला के देता था, और 2 दिन से उसने आना बंद कर दिया और बोल दिया भाई ये जो आया आपके पास, इसके पास सिलेंडर नहीं मिलेगा. तो हम लोग जो है उतना माल खत्म किया. कल 4:30 बजे हमने समोसा कचोरी वाला पूरा कारभार बंद कर दिए. तुम्ही इथं समोसा खायसाठी चालला? खायला आलो होतो, पण समोसा यांच्याकडे नसल्यामुळे फक्त चहा पिऊनच आता इथून जाणार आहे आम्ही लोक. तुम्ही पण समोसासाठी आला? हो, आम्ही दूर त्रिमूर्तीनगरने इकडे आलो फक्त समोसा खाण्यासाठी, पण इकडे काही नसल्यामुळे आम्ही रेडीमेड काय भेटते काय ते बघून चहा पिऊन मोकळा करतो. येणार नाही. मात्र जसा LPGचा तुटवडा दूर होईल आणि LPGचा पुरवठा होईल, तसं पुन्हा एकदा जे आहे ते या जोशी समोसामध्ये नागपूरकरांना आपल्या समोसाची, आपल्या आवडत्या समोसाचा आस्वाद घेता येणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिवांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर.